हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए नजर डालते हैं आज की अहम खबरों की तरफ। नांदेड़ के सरकारी हॉस्पिटल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बताया गया है कि 1815 सैंपल्स की जांच की गई, जिसमें 38 पॉजिटिव मरीज पाए गए हैं। इनमें 11 पॉजिटिव शहर नांदेड़ से ताल्लुक़ रखते हैं, जबकि 54 मरीज सेहतयाब होकर मकानात को लौट चुके हैं। अभी तक नांदेड़ में कोरोना से सेहतयाब होने वालों की तादाद 88,227 है। कोरोना अपडेट में बताया गया है कि ज़िले नांदेड़ के सरकारी और खानगी अस्पतालों में अभी 342 कोरोना पॉजिटिव एक्टिव मरीज ज़ेर इलाज है। इनमें 2 की हालत नाजुक बतलाई जा रही है। किन्नवट में मूसलाधार बारिश, दयार धनोरा में मकान मुनद्दम। किन्नवट में शाम के वक्त मूसलाधार बारिश होने की वजह से किन्नवट के दयार धनोरा में बाबूलाल हरी राठौर काश्तकार का खदीम मकान अचानक मुनद्दम हो गया। इस हादसे में जानी नुकसान नहीं पहुंचा, लेकिन बाबूलाल हरी राठौर के मकान को नुकसान पहुंचा है। पाऊस पडत होते तर तिच्यामुळं माझं घर पूर्ण पडलं बापू। 5:30 वाजताच ही घटना घडली। 5:30 एकदम वाजताच पूर्ण घटना घडलेली पाऊस आहे। पडून पूर्ण आमचं घरचं नुकसान भरपूर झालं आहे। झालेली आहे। अजून मी सरकारला निवेदन करतो की थोडंफार आम्हाला काहीतरी हेल्प करावी ह्याच्यामुळे। नांदेड़ जिले के भोकर में डॉक्टर शंकरराव चौहान ज़रई मार्केट कमेटी की नई इमारत तामीर की गई है, जिसका इफ्तिताह नांदेड़ जिले के सरपरस्त वजीर अशोक राव चौहान के हाथों अमल में आया। वाजेगांव के अहम रास्ते पर दुकान में चोरी, LED लैपटॉप के अलावा 5 लाख रुपए मालियती सामान चोरी। नांदेड़ नायगांव अहम रास्ते पर वाक़ इलेक्ट्रॉनिक्स दुकान का शटर तोड़कर चोरों ने नकद रकम के अलावा 5 लाख रुपए मालियती साजो सामान चोरी करने की वारदात पेश आई। नांदेड़ नायगांव रास्ते पर वाजेगांव के हुदूद में नरेश चंद नानी की साई बाबा इंटरप्राइजेस की दुकान वाक़ है। दुकान के मालिक हमेशा की तरह मंगल की रात दुकान बंद करके घर चले गए। नामालूम चोरों ने दुकान का शटर तोड़कर अंदर दाखिल हुए। चोरी की वारदात पेश आने की इत्तला सुबह नांदेड़ दही पुलिस ने दी। मज़कूरा वारदात के बाद एडिशनल पुलिस इंस्पेक्टर गायकवाड़ अपने मातहत पुलिस मुलाजमीन के हमरा वहां पहुंचे और नामालूम चोरों का पता चलाने के लिए डॉग स्क्वाड व फिंगरप्रिंट टीम को मुतहर्रिक किया। साई बाबा इंटरप्राइजेस में नकद 16,000 रुपये, कई सारे LED लैपटॉप के अलावा 5 लाख रुपए का साजो सामान चोरी होने की इत्तला मौसूल हुई है। मौसम बरसात की इब्तिदाई बारिशों में ही विष्णुपुरी डैम की सतह में इजाफा हो जाने के बायस 21 जून से बरोज़े पीर से शहर में 2 दिन वक्फे से नलों को पानी सरबराही करने का फैसला नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन की इंतजामिया की जानिब से लिया गया है, जिससे शहरियान को काफ़ी राहत मिलेगी। वाज़ेह रहे कि गुज़िश्ता कई महीनों से शहर में 3 दिन के वक्फे से पानी सरबराह किया जा रहा है और कभी कभार ये वक्फा 4 दिन भी होता है, जिससे शहरियान को पानी के लिए काफ़ी मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। म्युनिसिपल इंतजामिया की जानिब से 2 दिन के वक्फे से पानी सरबराही के फैसले का शहरियान की जानिब से खैर मकदम किया जा रहा है। नांदेड शहराला जो पाणी पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये विष्णुपुरी धरणावरून कोटी तीर्थ आणि काळेश्वर या ठिकाणून पंपिंग केली जाते। तसेच आसना नदीवर आसना पुलाच्या शेजारी महापालिकेचं एक पंपिंग स्टेशन आहे, त्या ठिकाणून पंपिंग केली जाते। मागच्या काही दिवसांमध्ये आसनेच्या पलीकडच्या तीरावरील शेतकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी एक बंधारा उभा करणं आवश्यक होतं, म्हणून मागच्या 10 दिवसापासून
त्या ठिकाणच्या अडवलेलं पाणी सोडून बंधाऱ्याचं काम सुरू केलं होतं. म्हणून शहरातील त्या भागात पाणी उचलण्याची महापालिकेची क्षमता कमी झाल्यामुळे इतर भागावरील पाण्याचा तो लोड आला होता. परंतु आता असं दोन या ठिकाणून जे ट्रीटमेंट प्लांट आहेत त्या ठिकाणून दुसऱ्या एका लाईनचं काम जोडून येत्या 8 दिवसामध्ये ही सगळी कसर भरून काढण्यात येईल आणि साधारण 20-21 तारखेच्या नंतर पाणी पुरवठा पूर्ववत होईल अशी परिस्थिती आहे. 2 दिवसाआड पाणी पुरवठा हा साधारण 20-22 तारखेच्या नंतर सुरू होईल. भुसावल में लावारिस गाड़ियों की नीलामी। समस्त शेतकरी बांधव खातेदार बँक ऑफ बडोद्याचे असून आम्ही कर्जदार होतो आणि 2020च्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत आम्ही लाभदार होतो. शासनाने आम्ही प्रमाणीकरण केल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफीमधून मुक्त झालो. लाभ रक्कम खात्याला जमा करण्यात आली. असे असताना सुद्धा बँक अधिकाऱ्यांनी कुठल्या तरी चुकीने ती जमा झालेली रक्कम ही कर्जमाफीसाठी अपुरी असल्याकारणाने ती माझ्या खात्यातून काढून घेण्यात आली. आम्हाला समस्त शेतकऱ्याच्या खात्यातून काढून घेण्यात आली आणि ती इतरत्र पाठवण्यात आली. नेमकं त्यांनी सरकारला पाठवली म्हणतात, पण नेमकं कुठंही गेली काही माहीत नाही. आजही आम्ही कर्जमुक्त झालेले नाही. आम्हाला कर्जमुक्त करून नवीन कर्ज देण्यात यावं ही आम्हाला समस्त शेतकऱ्यांची विनंती आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे ही मागणी करण्यात आलेली आहे की जे शेतकरी आलेले आहेत कर्जमाफी झाल्यामुळे जे बँकेमध्ये रक्कम जमा झाली होती ज्या शेतकऱ्यांच्या नावानं अवरेजली 500-600 लोकांची यादीमध्ये यादी होती आणि त्यांचे जमा झाल्यानंतर बँक मॅनेजर मनमानी कारभार करून ते पूर्ण रक्कम वापस करून घेण्यात आले. आणि आमच्या जो त्या बँक मॅनेजरची रेकॉर्डिंगसुद्धा आहे. ते स्वतः असं म्हणत आहे की आमच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे ते कर्ज वापस घेण्यात आलं. कुठं देण्यात आलं? शासनाला. म्हणजे जे शेतकऱ्याच्या जीवावर राहिलेले लोक आहेत सर्व शासन चालवलं आहे ते चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याला का दडपशाही करायले. ते महाराष्ट्र ग्रामीण बँक राहो या बँक ऑफ बडोदा बँक राहो हे सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये हेच कारभार चालू आहे. मनमानी कारभार चालू आहे. हुकुमशाही चालू आहे. असं अगर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर महाराष्ट्र निर्माण हे सहन करणार नाही. समोरल्या जे काय आहे अगर आम्हाला रिप्लाय भेटलं नाही व्यवस्थित आम्हाला काही सहकार्य भेटलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करून महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे जय हिंद. आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्रातर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी कोळी व मन्नेरवारलू व इतर अन्यायग्रस्त जमातीतर्फे जे आज निषेधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 7 जून 2021चा आदिवासी विकास विभागाने राज्यातील 1 कोटी आदिवासींच्या अडीअडचणी वाढवण्यासाठी एक GR काढलेला आहे. त्या GRचे सदरील जो GR आहे ते आदिवासी कोळी मन्नेरवारलू ठाकर हलबा या सर्व जातींच्या विरोधात आहे आणि हा GR त्वरित महाराष्ट्र राज्य शासनाने रद्द करावे याच्यासाठी संपूर्ण आदिवासी माननीय दशरथजी भांडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध म्हणून ह्या GRची होळी करण्यात आलेली आहे. आणि तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. पुढची भूमिका काय तुमची? जर सदरील GR जर रद्द झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आदिवासी कोळी व मन्नेरवारलू तर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे. तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. आज आम्ही या शासनाचा निषेध म्हणून तो GR रद्द व्हावा म्हणून आम्ही त्याची होळी केलेली आहे आणि निषेधार्ह माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन दिलेलं आहे. आणि आम्हाला तुमच्यामार्फत एवढीच विनंती करायची आहे की महाराष्ट्रामध्ये 1,30,00,000 आदिवासी संख्या आहे. याच्यामध्ये 2 गट करून टाका. अ आणि ब विस्तार क्षेत्राच्या बाहेरील आम्हा लोकांना भयानक त्रास होत आहे. समितीनं माननीय उच्च न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं दिलेल्या वैधता रद्द करण्याची परवानगी ह्या हरिदास समितीच्या मार्फत मागण्यात येत आहे. ही भयानक अत्याचाराची गोष्ट आहे. म्हणून आमची आपल्यामार्फत माननीय शासनाला विनंती आहे की आदिवासी विभागावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण करावं. आदिवासी विभागामुळं महाराष्ट्र शासनाची बदनामी होत आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी राज्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं 1 दिवसाचं आंदोलन ठेवलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर आंदोलन ठेवलेले आहे. आमच्या मागण्या आहेत. कोविड काळामध्ये लसीकरण फ्री झालं पाहिजे. कामगारांच्या खात्यावर प्रतिमाहा 5 आणि 7.5 दरमहा शासनाने टाकलं पाहिजे. कोविड काळामध्ये आशा आणि गटप्रवर्तक ह्या आघाडीवर येऊन काम करत आहेत. 15 तारखेपासून त्यांचा बेमुदत संप चालू आहे. त्यांच्या प्रश्नावर सरकारने लक्ष
देऊन लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. या ठिकाणी घरकामगार महिला सुद्धा आलेल्या आहेत. शासनाने जाहीर केलेलं आहे की 1,500 रुपये त्यांना मिळाले पाहिजे, पण त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कोविड काळामध्ये नर्सिंग असतील, वॉर्ड बॉय असतील, ब्रदर असतील, सिस्टर असतील, यांनी सुद्धा जीवाची बाजी लावून काम केलेलं आहे. त्यांना सुद्धा शासनाने सेवेत घ्यावी, हे आमच्या मागण्या आहेत. रेशनचा प्रश्न मोठा उद्भवलेला आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा मोठे आहेत. या सगळ्याकडे राज्य आणि केंद्र शासनाने लक्ष द्यायची गरज आहे, पण हे दुर्लक्ष करत आहेत. आमची मागणी आहे यांनी तात्काळ यावर लक्ष द्यावं आणि तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं जो राजकीय आरक्षण कमी केलेलं आहे, त्या संदर्भात ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि मुस्लिम समाजाला मुंबई हायकोर्टाने 5% आरक्षण देण्यात आलेलं आहे, मंजूर केलं. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने आणखी केलेली नाही. आणि मागासवर्गीय SC ST OBC VGNT या समाजाला नोकऱ्यामध्ये पदोन्नती, रिझर्वेशन इन सर्व्हिस हा विषयसुद्धा महाराष्ट्र शासनाने GR काढून नकारलेला आहे. तेव्हा आरक्षण अगोदर घटनेनुसार ते दिलेलं गेलेलं आहे. तेही आरक्षण मिळून त्याची पदोन्नती, मागासवर्गीयांना पदोन्नती मिळाली पाहिजे. 33% समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे नोकऱ्यामध्ये. त्याच्यासाठी महाराष्ट्रभर आज पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन आपण कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे. आणि आज आम्ही 3 जूनला एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहेत शासनाला. आणि आजसुद्धा आम्ही इशारा देत आहोत. आज 17 जून आम्ही परत इशारा देत आहोत शासनाला, या पूर्ण मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे. नाहीतर येत्या 26 जूनला आज राजमाता जिजाऊच्या स्मृती दिनानिमित्तानं आम्ही हा कार्यक्रम लावलेला आहे. आणि येत्या 26ला छत्रपती शाहू महाराजच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रभर पूर्ण आंदोलन, फार मोठ्या उग्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत. एवढाच इशारा आम्ही गव्हर्नमेंटला देतो. आमच्या दिलेल्या मागण्या पूर्ण जशाच्या तशा मंजूर कराव्यात अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. तेव्हा त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. अन्यथा BRSPच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज. और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूले.